तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धर या जन जड जीवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान रामेश्वरांच्या सेवेकरता या ठिकाणी घेतलेला अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री संत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा संतांचा महिमा संतांची स्तुती वर्णन करणारा हा अभंग मी या ठिकाणी निवडलेला आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत श्री तुकोबाराय या ठिकाणी संतांचा महिमा संतांची स्तुती वर्णन करतात। तुकोबारायांनी अनेक अभंगाद्वारे अनेक वेगवेगळ्या प्रकाराने संतांचा महिमा वर्णन केलेला आहे। तुकोबारायांचा जर आपण गाथा पाहिला तर वेगवेगळ्या प्रकरणातील आपल्याला अभंग पाहायला सापडतात। त्या ठिकाणी उपदेशपर प्रकरण, नामपर प्रकरण, विरहणी प्रकरण, स्वानुभवपर प्रकरण, नामपर प्रकरण, तीर्थक्षेत्राचा महिमा वर्णन करणारे अभंग, क्षेत्राचा महिमा वर्णन करणारे अभंग, देवतेचा महिमा वर्णन करणारे अभंग आणि आपल्याला अनेक अभंगामध्ये संतांचा महिमा वर्णन करणारे आपल्याला अभंगही सापडतात। तुकोबारायांनी या अभंगामध्ये संतांचा महिमा वर्णन केलेला आहे। सर्व संतांचा महिमा वर्णन ही करतात, पण या अभंगातून तुकोबारायांनी ज्या संतांचा महिमा वर्णन केलेला आहे विशेष रूपाने अधिक रूपाने असे संत असणारे साधकांचे मैबाप, योगियांची माऊली आणि ज्ञानयांचे राजे असणारे महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा महिमा अधिक अशा प्रकारचा महिमा तुकोबारायांनी या अभंगातून वर्णन केलेला आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। की कुठलाही कार्यक्रम करायचा असेल, कुठलीही सेवा करायची असेल तर त्या ठिकाणी अगोदर इच्छा असावी लागते। इच्छा असल्यानंतर भगवंताची कृपा असावी लागते। कृपा असली, इच्छा असली, जर प्रयत्न जर नसले तर त्या ठिकाणी प्रयत्नही पाहिजे, इच्छाही पाहिजे। प्रयत्न असले आणि इच्छा असली आणि भगवंताची कृपा जर नसली तर कार्यक्रम होऊ शकत नाही। या ठिकाणी तुम्हाला रामेश्वरांची कृपाही आहे, तुमची इच्छाही आहे आणि या ठिकाणी खूप अशा प्रकारचे प्रयत्नही आहे। तर प्रयत्नाने, इच्छेने आणि कृपेने हा उभारलेला नाम सप्ताह आहे आणि या सप्ताहाचं वर्ष आहे 6वं आणि सुंदर अशा प्रकारे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी अन्नदानापासून सुंदर अशा प्रकारचा महाभंडारा या ठिकाणी होतो। तर अन्नदानापासून ते हरिपाठापर्यंत, हरिपाठापासून ते कीर्तनापर्यंत सुंदर अशा प्रकारे अगदी भरगच्च कार्यक्रम चालू आहे। म्हणजे कालपासून ज्ञानाची गंगा या ठिकाणी प्रवाहित होत आहे आणि या ज्ञानगंगेच्या प्रवाहामध्ये आपण या ठिकाणी नाहून निघत आहे। सकाळी काकडा भजन आहे, नंतर त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं ज्ञानेश्वरी पारायण आहे। महिला मंडळ ज्ञानेश्वरी पारायण करतात, व्यासपीठ चालकही महिलाच आहेत। सुंदर त्यांचं एवढं सुंदर वाचन आहे आणि एवढी सुंदर त्यांची संहिता बसलेली आहे। नाहीतर पारायण करणं सुद्धा काही काही ठिकाणी खूप अवघड असतं की ते पारायण करतात पण कोण काय म्हणतात, पुढचे काय म्हणतात आणि तो श्लोक केव्हा निघून जातो हे आपल्यालाही कळत नाही। मी सकाळीच ऐकलं एवढे सुंदर श्लोक गातात, एवढं सुंदर पारायण चालू आहे। तर सुंदर अशा प्रकारे ज्ञानेश्वरी पारायण आहे, दुपारी गाथा भजन आहे, परत नंतर आपण कथा ऐकतोच आहे। कारण सगळ्यांना उद्धारून नेणारी, सगळ्यांना मोक्ष प्रदान करणारी आपण भागवत कथा या ठिकाणी श्रवण करत आहोत। तुम्ही दुपारी येता, पुरुष मंडळी येता, महिला मंडळी येता। मी सांगून जाईल की ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण। आपण जी कथा श्रवण करत आहोत तर तो ग्रंथ नाही, तर तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षावर्तते हरिः, की साक्षात भगवंताचं श्यामसुंदरांची ही प्रतिवाङ्मयी स्वरूपा मूर्ती आहे। आणि एक सांगू मी तुम्हाला, मानव देहाला आल्यानंतर जगावं कसं हा गीता ग्रंथ आपल्याला शिकवतो आणि मरावं कसं हा आपल्याला भागवत ग्रंथ शिकवतो। का तुम्ही म्हणाल का मग मरायचंही शिकावं लागतं का? महाराज, मंगलमयी मरण होण्याकरताही आपल्याला ग्रंथ श्रवणाचीच गरज आहे। आणि महाराज राजा परीक्षितीला मंगलमयी मृत्यू होण्यासाठीच त्यांनी काय ऐकलं? भागवत ऐकलं। आपण कथा श्रवण करत आहोत आणि भागवत ऐकत असताना राजाने एकच प्रश्न केला होता की म्रियमाणाय सर्वता, गुरुजी ज्यांचा मृत्यू 7व्या दिवशी होणार आहे त्या जीवाने काय करावं? आपण सगळे बसलेले मंडळी सांगा की आपण कितव्या दिवशी जाणार आहोत? झोपल्या? कितव्या दिवशी जाणार आहोत आपण? सप्ताह किती दिवसाचा आहे? सप्ताह आपल्याला जायचंय कितव्या दिवशी?
7व्या दिवशी. पण शुकदेवजी महाराज म्हणतात, राजा तू भाग्यवान आहे की सगळ्यांना माहीत आहे 7व्या दिवशी जायचं, तुलाही माहीत आहे 7व्या दिवशी जायचं, पण तुला निश्चित माहीत आहे की 7व्या दिवशी तुला तक्षक नागड असणार आहे आणि तू जाणार आहे. पण बसलेल्यापैकी आपल्या सगळ्या परीक्षितांना माहीत आहे का? आपणही परीक्षितच आहे. आपल्याला माहिती आहे कीर्तन होईपर्यंत आपण इथं बसणार आहोत. कीर्तन बरं, इथं घाबरू नका, इथं काही कोणी येणार नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा म्हटलेलं आहे. एवढं पुण्य आहे आपल्याकडे. आणि महाराज म्हणतात इथून गेल्यानंतर किंवा उद्या येईपर्यंत आपण शाश्वती देऊ शकतो का? आपण राहणार आहोत म्हणून? नाही महाराज, क्षणभंगूर नाही. बरं बसा, आपण 7 दिवस राहू की नाही ही माहीत नाही. शुकाचार्य म्हणतात राजा सगळ्यांना माहीत आहे 7व्या दिवशी जायचं, पण कोणाचं आयुष्य झोपीत चाललंय, कोणाचं आयुष्य कमवण्यामध्ये चाललं, कोणाचं आयुष्य कुटुंबाचं भरण पोषण करण्यामध्ये चाललं. की निद्रया ह्रियते व्यवायेन च वावयः दिवाचारते हया राजन कुटुंब भरणेन वा. कोणाचं आयुष्य कुटुंबाचं भरण पोषण करण्यामध्ये चाललं, कोणाचं झोपीत कशात चाललं महाराज. पण मंगलमय मरण जर करायचं असेल तर राजानेही प्रश्न केला होता, गुरुदेव अशी कथा सांगा की जेणेकरून मरण ही मंगलमय होईल आणि मुक्ती मोक्षही प्राप्त होईल. ऐसी कथा सुनाना मुनिवर, ऐसी कथा सुनाना, ऐसी कथा सुनाना मुनिवर, ऐसी कथा सुनाना, ऐशी कथा सुनाना मुनिवर, ऐशी कथा सुनाना, ऐशी कथा सुनाना मुनिवर, ऐशी कथा सुनाना. ज्ञान भक्ति वैराग्य ज्ञान की ऐसी कथा सुनाना, ऐसी कथा सुनाना, ज्ञान भक्ति वैराग्य ज्ञान की ऐसी कथा ऐसी कथा सुनाना, ऐसी कथा सुनाना मुनिवर, ऐसी कथा सुनाना, ऐसी कथा सुनाना मुनिवर, ऐसी कथा सुनाना. ऐशी कथा सुनाना मुनिवर, ऐशी कथा सुनाना, ऐशी कथा सुनाना मुनिवर, ऐशी कथा सुनाना. ऐसी कथा सुनाना मुनिवर, ज्या कथेतून ज्ञान वैराग्याची प्राप्ती होईल आणि मंगलमय मृत्यू होईल अशी आपण कथा श्रवण करत आहोत. आणि महाराज जीवन कसं जगावं हा आपल्याला गीता ग्रंथ शिकवतो. म्हणून तर तुकोबराय म्हणतात की मानव देहाला येऊन प्रत्येकाने आपल्या स्वहिताचं कल्याण करण्याकरता जर 2 ग्रंथ श्रवण केले तर तुकोबराय म्हणतात मज घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. पण कोणाची सेवा? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. तुकोबरायांचे शब्द आहेत की गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुकोबराईच म्हणतात की जो गीता श्रवण करतो, भागवत श्रवण करतो, मज घडो त्यांची
सेवा, जो अखंड मुखामध्ये भगवंताचं नाम ठेवतो त्यांची सेवा घडावी आणि त्यांचीच जो भागवत गीता ग्रंथ श्रवण करतो तयाचा हरी का वाटे देवा, त्याच जीवाला तो जीव जो भागवत गीता श्रवण करतो त्याचा हरिक कोणाला वाटतो? भगवंताला वाटतो. अशी सर्वांना पवित्र करणारी, सर्वांना पावन करणारी आपण कथा श्रवण करत आहोत आणि या कथेच्या अंतर्गतच हे आजचंही कीर्तन माझ्याकडे आलेलं आहे. आणि या अभंगातून तुकोबाराय या ठिकाणी संतांचा महिमा, संतांची स्तुती वर्णन करतात. आता संतांचा महिमा वर्णन करायचा जर असेल तर एक सर्वसाधारण नियम सांगितलेला आहे की कोणाची स्तुती करत असताना कोणी कोणाची स्तुती करावी, ती कशा प्रकारे करावी. तर या ठिकाणी एक सर्वसाधारण आपण व्यवहारातला जर एक नियम घेतला तर एखाद्या मोठ्या व्यक्तीची स्तुती करायची झाली, ज्ञानी व्यक्तीची स्तुती करायची झाली तर त्या ठिकाणी अज्ञानी असून चालणार नाही. त्या ठिकाणी एखादा सर्वश्रेष्ठ ज्ञानीच मनुष्य पाहिजे. अजून व्यवहारातला जर आपण दृष्टांत घेतला, एखाद्याचं जर श्रीमंताचं वर्णन करायचं असेल तर त्या श्रीमंताचं वर्णन करण्याकरता एखादा रस्त्यावरचा गरीब मनुष्य आणला आणि त्याला जर आपण सांगितलं बाबा या श्रीमंताचं वर्णन करतं, त्याला करता येईल करता नाही येणार. आपण काय म्हणू? नाही बाबा मला त्या श्रीमंताचं वर्णन करता येणार नाही. कारण का? श्रीमंताचं वर्णन करण्याकरता व्यवहार आपल्याला शिकवतो की त्याचं वर्णन करण्याकरता एखादा श्रीमंतच असावा लागतो. गरीबाचं वर्णन करण्याकरता त्या गरिबीची जाणीव त्या ठिकाणी दाखवण्याकरता त्या ठिकाणी श्रीमंत असून चालत नाही. कोण असावा लागतो? गरीबच असावा लागतो. मग इथे संतांचा महिमा वर्णन करायचा आहे, संतांची स्तुती वर्णन करायची आहे. मग आपल्यासारखा एक सर्वसाधारण जीव, अज्ञानी जीव या ठिकाणी असून चालेल का? बरं आपण कितीही त्यांचा महिमा वर्णन करायचा ठरवला तर आपल्याला वर्णनही करता येणार नाही. तुका म्हणे आगे वावते आपण, तुका म्हणे आगे वावते आपण, तुका म्हणे भागते आपण, तुका म्हणे आगे भागते आपण, तुका म्हणे आगे भागते आपण, तुका म्हणे आगे वावते आपण, तुका म्हणे आगे वावते आपण, तुका म्हणे आगे भागते आपण. तरीच महिमान येईल का संताचा महिमा, बहु दुर्गम संताचा महिमा, तो बहु दुर्गम. तरीच महिमान, तरीच महिमान येईल का संताचा महिमा, तो बहु दुर्गम संताचा महिमा, तो बहु दुर्गम. तुकोबरा या ठिकाणी म्हणतात की इथे तर संतांचा महिमा वर्णन करायचा आहे, तो आपल्यासारख्याला वर्णन करून चालता येईल का? येईल का आपल्याला वर्णन करता? नाही येणार महाराज. तुकोबराच म्हणतात की तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. महाराज स्वतः संत झाल्याशिवाय संतांचा महिमा कोणालाही वर्णन करता येत नाही. नाथबाबांनी भागवतामध्ये वर्णन केलं की पवना घालवेल पलाण, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे नकळे महिमान गा. नाथबाबा म्हणतात की भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ आपल्याला जाणून घेण्याची पात्रता आपल्या ठिकाणी येईल, पण साधूचा महिमा कळणार नाही महाराज. का? शाब्दिकांचे काम नाही येते. कितीही मोठा शाब्दिक असला, कितीही मोठा शास्त्रकार असला तर त्यालाही संतांचा महिमा वर्णन करता येणार नाही. मग या ठिकाणी तुकोबाराई संतांचा महिमा वर्णन करतात. तर आपल्या सर्वांना बसलेल्या पैकी सर्वांना माहीत आहे की तुकोबाराय जरी आपल्यासारखे दिसत होते तरी सुद्धा तुकोबाराय आपल्यासारखे नव्हते. का? महाराज म्हणतात की देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. कारण देव आणि संत हे दिसायला जरी वेगळे असले पण असायला काय असतात? एक असतात. मग या ठिकाणी तुकोबाराय संतांचा महिमा वर्णन करतात. तर तुकोबाराय स्वतः अगोदर कोण आहेत? सर्वांना माहिती आहेत. कोण आहेत? तुकोबाराय संत आहेत. तुकोबाराय अधिकार बघा तुकोबारायांचा. तुकोबाराय कोण आहेत? जगद्गुरु आहेत. तुकोबाराय नामदेवरायांची काय आहेत?
अवतार आहेत की जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. तुकोबारायांचा अवतार हा नामदेवरायांचा अवतार आहे. आणखी आपण पुढे चला. तुकोबारायांचा अधिकार बघा. तुकोबाराय रामेश्वर भट्टांनी वर्णन केले की मरे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकोबाराय म्हणजे साक्षात भगवंताचे अवतार आहेत. नामदेवरायांचे अवतार आहेत. म्हणजे तुकोबाराय स्वतः संत आहेत आणि संत होऊन या ठिकाणी तुकोबाराय संतांचा महिमा वर्णन करतात. पण वर्णन करत असताना तुकोबारायांनी एवढी नम्रता ठेवलेली आहे. वर्णन करत असताना की तुकोबाराय म्हणतात माऊली तुम्हा सारख्या संतांचा महिमा माझ्यासारख्या पतिताच्या वाणीने मी काय वर्णन करावा हे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत हो तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कृपावंत तुम्ही संत माय बाप 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 कृपावंत कायमी पतित कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु हो तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवान तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात की तुकोबाराय म्हणतात माऊली तुम्ही संत आहात आणि मी कोण आहे एक पतित आहे. कायमी पतित कीर्तिवान. तुकोबाराय म्हणतात मी पतित आहे. आता वास्तविक पाहता तुकोबाराय पतित नाही. आपण आत्ताच तुकोबारायांचा अधिकार पाहिला. महाराज तुकोबाराय स्वतःला पतित म्हणतात. आणखी तुकोबारायांचा थोडासा आपण अधिकार पाहिला तर ज्यांच्या नामामध्ये राम आहे जे रामेश्वर भगवान आहे ज्यांच्या नामामध्ये राम आहे अशी तुकोबाराय आहेत. अशा तुकोबारायांचं नाम घेतलं तरी यम कापतो एवढा तुकाराम 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 नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम तुकाराम 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 नाम घेता कापेयम नाम घेता तुकोबारायांच्या नामामध्ये जिथे राम आहे अशा तुकोबारायांचं जर नाम घेतलं तर संतांनीच वर्णन केलं की तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकोबारायांच्या नुसत्या नामाचा तुकाराम 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 असा जप जरी केला ना तर यम कापतो. हा तुकोबारायांचा काय आहे अधिकार आहे. महाराजच म्हणतात की पिठू भक्तीचा डांगोरा कळी काळासी धाक दरा रागा. महाराजांनी अशी भक्ती केली की कळी काळाने तुकोबारायांच्या पुढे नतमस्तक व्हावं आणि त्या काळाने म्हणावं महाराज हा मृत्यू लोकाचा नियम आहे. जरी तुम्ही वैकुंठाला चाललात भगवान परमात्मा श्यामसुंदर तुम्हाला घ्यायला आले भगवान परमात्मा घ्यायला आले पण हा मृत्यू लोक आहे. कुठला लोक आहे हा मी दुपारी विचारलं होतं ना कुठला लोक आहे हा मृत्यू लोक आहे. या लोकाचं नावच काय आहे मृत्यू लोक आहे. याला कुठलं दुसऱ्या लोकाचं नाव आहे का जगण्याचा लोक आहे असं नाव असतं तर
या जगाचं नावच मृत्यू लोक आहे आणि महाराज या मृत्यू लोकाचा नियम आहे की उपजे ते नाशे नाशले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याची उत्पत्ती झालेली आहे त्याचा नाश या जगामध्ये निश्चित आहे, ठरलेला आहे. पण या जगातून जात असताना महाराज आपल्याला काय देव न्यायला येतो का सर्वांनाच? कोणी सांगू शकतं की आपल्याला देव न्यायला येणार आहे? आपली तेवढी भक्ती आहे का? आपल्याला कीर्तनात सांगावं लागतं, टाळ्या वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, हरी हरी म्हणा, राधे राधे म्हणा. आपण फक्त 24 घंट्यातून किती वेळ भजन करतो? कथा चालू आहे तिथपर्यंत, कीर्तन चालू आहे तोपर्यंत, घरी गेलो की आपण आपल्या कामाला लागतो महाराज. त्याच्याकरता दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. महाराज तुकोबारायांनी असं नामस्मरण गायलं, एवढं नाम घेतलं की तुकोबाराय पुढे काळ जरी आला तरी तो कापत होता आणि काळानेही म्हणावं महाराज तुम्ही वैकुंठाला चाललात तर माझी काहीतरी सेवा माझ्याकडूनही करून घ्या. आपल्याला म्हणेल का काळ की तुमची सेवा मला करायची नाही? महाराज आपल्याला ओढत तडत त्या ठिकाणी घेऊन जातो तरी कळत नाही. कारण महाराज आपल्याला काळ घेऊन जात असताना एवढ्या वेदना होतात म्हणतात, एवढ्या वेदना होतात की तुम्हाला विंचू माहित ना? विंचू त्याच्यातलाच एक प्रकार असतो इंगळी. तुमच्याकडे असते का? इंगळी म्हणतात तिला महाराज. विंचू चावला तर किती माणसाची फजिती होती विंचू, आणि त्याच्यातली ती इंगळी जर चावली तर म्हणतात एखाद्या वेळेस मनुष्य मरण पावतो. एवढं विषारी ती असणारी असते. पण मरण ज्या वेळेस आपण हे देह सोडून जातो, काळ आपला प्राण घेतो ना, त्यावेळेस 1000 इंगळी चावल्याची वेदना माणसाच्या शरीरामध्ये होती महाराज. एवढं आपलं आहे, आपल्याला कुठे देव न्यायला येणार आहे? पण महाराज तुकोबारायांना जेव्हा भगवान परमात्मा न्यायला आले ना, तेव्हा काळाने म्हणावं महाराज माझ्याकडून ही काहीतरी सेवा करून घ्या. तर महाराजांनी सेवा काय केली? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगात खाय मारा तुकोबाराय काळाच्या मस्तकावर पाय ठेवून निजधामाला गेले. मानव देह घेऊन निजधामा गेले. जगाच्या काळाच्या असणाऱ्या मस्तकावर पाय ठेवला, पण तरीही पाय ठेवून वैकुंठाला गेले. आपण जसे जातो तशी तुकोबाराय गेले नाही महाराज. परमात्मा न्यायला आला, विमानात बसून गेले. पण या मृत्यू लोकाचा नियम आहे की देह इथंच ठेवावा लागतो आणि नंतर आपल्याला जावं लागतं. महाराज देह कोण कोण घेऊन गेला सोबत? घेऊन गेलं कोणी सोबत की नाही आता आम्ही असाच तुकोबारायांसारखा देह घेऊन जाणार आहे? महाराज कोणीच देह घेऊन जात नाही. शरीराची होय माती, आपल्या शरीराची फक्त मुठभर माती होते आणि महाराज ती माती सुद्धा गंगेमध्ये प्रवाहित केल्या जाते. महाराज शरीराचा आपण काहीच सोबत घेऊन जात नाही. पण तुकोबारायांचा अलौकिक अधिकार आहे की मानव देह घेऊन निजधामा गेले. एवढा तुकोबारायांचा अधिकार असतानाही तुकोबाराय काय म्हणतात? काय मी पतित कीर्ती वाणो. तुकोबाराय किती नम्रता घेतात संतांचा महिमा वर्णन करताना. महाराज म्हणतात मी एक पतित आहे का? काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. तुकोबाराय म्हणतात मी तर एक पामर आहे. अजून खाली जाऊन तुकोबाराय बोलतात मी कोण आहे? पामर आहे. आणि मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. ज्या संतांचा महिमा ब्रह्मादिक देवांना कळाला नाही तो माझ्यासारख्या पतितांना काय कळणार? कारण तुकोबाराय म्हणतात माऊली तुम्ही संत आहात, तुम्ही सर्व संत मांदियाळी आहात. आणि संत कोणालाही उगाच म्हणू नाही बरं का. कारण संत म्हणून घेणारे आपल्याला कलियुगामध्ये भरपूर सापडतील, संतांचा वेश घेणारेही आपल्याला भरपूर सापडतील. पण संत कोणालाही म्हणू नये महाराज. संत कोणाला म्हणावं? ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा फक्त
हेतू असणारा तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल आहे, ज्यांचा हेतू फक्त पांडुरंग परमात्मा आहे त्यांना संत म्हणावं. मला संत कोणाला म्हणावं की ज्या संतांच्या दर्शनाने भगवंताची काय होते, प्राप्ती होते. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. मला संतांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी असे त्यांना संत म्हणावं. महाराज संत कोणाला म्हणावं की ज्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर विवेकाची प्राप्ती होते, वैराग्याची प्राप्ती होते. तुलसीदास स्वामी म्हणतात ना की संतांची भेट झाल्याशिवाय विवेक वैराग्य ही आपल्याला प्राप्त होत नाही. त्या ठिकाणी तुलसीदास स्वामी गोड वर्णन करतात रामायणामध्ये की हो बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम श्री राम जय जय राम, राम श्री राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम श्री राम जय जय राम, राम श्री राम जय जय राम, राम जय जय राम. श्री राम जय जय राम. तुलसीदास स्वामी गोड वर्णन करतात की बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम कृपा झाल्याशिवाय आणि संतांची भेट झाल्याशिवाय विवेकाची वैराग्याची प्राप्ती ही होत नाही. त्यांना संत म्हणावं. संत कोणाला म्हणावं की महाराज जे संत घरी आल्यानंतर आपला त्या ठिकाणी जन्म मरण रूपी शीन काय होतो, नाहीसा होतो. महाराज म्हणतात धन्याजी दिन संत दर्शनाचा, धन्याजी दिन संत दर्शनाचा. धन्याजी दिन संत दर्शनाचा, धन्याजी दिन संत दर्शनाचा, धन्याजी दिन संत दर्शनाचा, धन्याजी दिन संत दर्शनाचा. हो धन्याजी दिन संत दर्शनाचा, धन्याजी दिन संत दर्शनाचा. आनंद जन्मीचा शीन गेला, आनंद जन्मीचा शीन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे मज वाटे त्यासी, आलिंगन द्यावे. आनंद जन्मीचा शीन गेला, आनंद जन्मीचा शीन गेला, आनंद जन्मीचा शीन गेला, वाटे त्याशी आलिंगन द्यावे मज वाटे त्याशी, आलिंगन द्यावे आलिंगन द्यावे. महाराज त्यांना संत म्हणावं की जे संत घरी आल्यानंतर धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला. संत घरी आल्याच्या नंतर ज्याचा जन्म आणि मरण नाहीसं होतं त्यांना संत म्हणावं. मला संत कोणाला म्हणावं की ज्या संतांच्या पायाखालच्या एका रजक कणाचं दर्शन, कशाचं, रजक कणाचं. संतांनी ज्या भूमीवर पाऊल ठेवलेलं आहे त्या भूमीमध्ये संत निघून गेल्यानंतर त्या भूमीमधला त्या मातीमधल्या एका रजक कणाचं जरी दर्शन झालं ना महाराज त्या रजक कणाची देवाने ही काय केलेली आहे, इच्छा केलेली आहे. संतांच्या पायाखालची रजक कण एवढी पवित्र असते, एवढी पवित्र असते की भगवान श्यामसुंदराने द्वारकेमध्ये सुद्धा त्या रजक कणाची काय केली होती, इच्छा केली होती. सगळ्यांना कथा माहीत असेल की एक वेळेस द्वारकेमध्ये देवाचं पोट दुखायला लागलं होतं. काय दुखायला लागलं होतं, पोट दुखायला लागलं होतं म्हणून पुदीन हरागोळी नव्हती दिली. पोट दुखायला लागलं देवाचं. महाराज द्वारकाधीशांचं पोट दुखायला लागलं ना तर तिथे मोठमोठे वैद्य आणले पण देव गडागडा लोळायला लागले. देवाचं काही पोट दुखायचं राहत नव्हतं. नारदजी आले. नारद त्यांनी विचारलं महाराज सांगा ना देवा, तुम्हीच तर सांगा मग कुठला जगातला मी वैद्य आणू की जेणेकरून तुमचं पोट दुखायचं राहील. कारण नारदांना ही भक्तीचं काय होता,
अभिमान होता आणि देवाने सांगितलं नारदजी मला वैद्य आणू नका, मला एकच करा की माझ्या भक्ताच्या पायाखालची मला थोडीशी रजक्कण घेऊन या. काय आणा? मला रजक्कण आणा, त्या पायाखालची थोडीशी धूळ आणा. कोण म्हणत आहे? द्वारकाधीश म्हणतात, जगाचा मालक म्हणत आहे नारदांना की जा आणि माझ्या भक्ताखालची थोडीशी भक्ताच्या पायाच्या खालची रजक्कण असणारे ती माती थोडीशी घेऊन या नारदजी, तरच माझं ती माती घेईल मी, पेईल, तेव्हा माझं पोट दुखायचं राहील. नारदजी निघले महाराज. आश्रमामध्ये गेले. मोठमोठे योगी त्यागी सगळे तपस्वी सगळ्यांच्या आश्रमात गेले आणि सगळ्यांना म्हणायला लागले, महाराज द्वारकाधीशांचं पोट दुखत आहे, तुम्ही भक्त आहात, संत आहात, तुमच्या पायाखालची थोडीशी रज द्या. का? देवाचं काय दुखत आहे? पोट दुखत आहे. तुम्ही जर दिली ना तर देवाचं पोट दुखायचं राहील. देवाने सांगितलं द्या ना थोडीशी रज. काय म्हटले असतील साधू संत महात्मे, लाख लाख वर्ष तपश्चर्या करणारे. ते म्हणले, नारदजी तुम्हाला काही कळतं की नाही म्हणे, तुम्ही कोणाला माती मागत आहात, कोणाला ती रज मागत आहात? ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही लाखो वर्ष तपश्चर्या करतो तो देव कधी आमच्या स्वप्नात येत नाही आणि त्या देवाला देण्याकरता तुम्ही आमच्या पायाखालची रजक्कण मागताय. आम्हाला का करोडो वर्ष नरकात पाठवायचा विचार आहे तुमचा? कोण म्हणताय? सगळे साधू संत म्हणतात. नारदजी सगळीकडे फिरले महाराज, कोणी एवढी मुठभर सुद्धा, चिमुटभर सुद्धा रज दिलं नाही. नारदजी परत आले आणि परत येऊन द्वारकाधीशांना म्हणतात, श्यामसुंदरांना की देवा सगळ्या मोठमोठ्या आश्रमात गेलो, मोठमोठ्या तपस्व्यांकडे गेलो, संतांकडे गेलो, त्या भक्तांकडे गेलो देवा, पण कोणी चिमुटभर सुद्धा, एक कणभर सुद्धा रज दिली नाही. मग देवा आता तुम्ही सांगा मी जाऊ कोणत्या भक्ताकडे? असा कोणता भक्त एवढा उदार आहे की तो तुम्हाला पायाखालची काय देईल? रस देईल. माझ्या श्यामसुंदराने सांगितलं, नारदजी तुम्ही वृंदावनाला गेलात का? वृंदावनाला? नारदजी म्हणले तिथे मात्र गेलो नाही. तिथं कोणते संत आहेत? म्हणजे तिथे सगळ्या स्त्रियांच आहेत, सगळ्या गोपिकाच आहे. आणि त्या गोपिका काय देणार आहे का? जिथे लाखो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांनी दिलं नाही त्या गोपिका काय देणार? भगवान म्हणले तिथे जाऊन तर बघा, तुम्ही जाऊन तर बघा वृंदावनाला. कारण वृंदावनाची जी माती आहे ना ती सर्वसाधारण माती नाही, ती आपण गोपीचंद म्हणून डोक्याला लावतो की नाही. महाराज एका भक्तांनी वर्णन केलं की मेरे ब्रज की माटी चंदन है, गुणवान सभी कहते हैं, ब्रज के राजा यशोदानंदन गिरधारी जहाँ रहते हैं, गिरधारी जहाँ रहते हैं. ब्रजातली जी माती आहे ना ती सर्वसाधारण माती नाही, तिला आपण काय म्हणतो? गोपीचंद म्हणतो. कारण गोपिकांच्या पादस्पर्शाने ती पावन झालेली भूमी आहे. आणि द्वारकाधीश म्हणतात, नारदजी तुम्ही वृंदावनाला जा. महाराज नारदांना थोडंसं वेगळं वाटलं. जिथे मोठमोठ्या ऋषींनी जी माती दिली नाही, रज दिली नाही, त्या स्त्रिया गोपिका काय देणार? भगवान म्हणतात तुम्ही जाऊन तर बघा त्या वृंदावनाला, तुम्ही जा आणि त्यांना म्हणून तर बघा. महाराज नारदजी आले. पावन असणारा वृंदावन धाम आहे, यमुना मैयाचा किनारा आहे. आणि त्या वृंदावनामध्ये आले तर त्या वृंदावनामधल्या गोपिका तर त्या ठिकाणी कृष्णमयी झालेल्याच होत्या. पण त्या वृंदावनाच्या भूमीचं अजून एक वैशिष्ट्य आहे की वृंदावनातल्या भूमीच्या असणारा जो काही कणकण आहे, जो काही रज आहे, जी काही धूळ आहे ती मुकी बसत नाही. का? एका भक्तांनी वर्णन केले की वृंदावन का कणकण बोले श्री राधा राधा, वृंदावन का कणकण बोले श्री राधा राधा, गप्प बसत नाही. वृंदावन का कनकन बोले श्री राधा राधा. महाराज यमुना जी की लहरे बोले
श्री राधा राधा. महाराज तिथल्या भगवंताची बंशी सुद्धा काय बोलते, श्री राधा राधा. त्या अशा पावन भूमीमध्ये नारदजी आले ना, तर गोपिकांची भक्ती पाहिली आणि गोपिकांनी नारदांचं स्वागत केलं आणि विचारलं, महाराज तुम्ही द्वारकेहून आलात, आमचा श्यामसुंदर कसा आहे, तिथे सर्वांचा परिकर कसा आहे विचारलं तर नारदजी म्हणतात, त्याच श्यामसुंदराने मला पाठवलंय. या ब्रजभूमीमध्ये त्यानेच मला पाठवले की तुम्ही भक्त आहात, तुम्ही संत आहात आणि देवाचं पोट दुखत आहे म्हणे, द्वारकाधीशांचं पोट दुखत आहे. तर गोपिका म्हणायला लागल्या, मग नारदजी तुम्ही इथे कशाला आलात, तिथे मोठमोठे वैद्य न्यायचे ना, देवाचं पोट दुखत आहे. नाही म्हणे, देवानेच पाठवलं की माझ्या भक्तांच्या पायाखालची मला जर रजकण भेटले तर माझं पोट दुखायचं काय होईल, राहील. गोपिका म्हणायला लागल्या, मग नारदजी कुठल्या भक्ताचं पाहिजे तुम्हाला. ते म्हणले, तुम्हीच भक्त आहात ना देवाच्या. काय यथा ब्रज गोपिका नाम, कारण गोपिकांची भक्ती आहे की गुणरहितम कामना रहितम प्रतीक्षावर्धमानम. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी गोड वर्णन केलं की कुठल्याच प्रकारची त्या ठिकाणी भावना नव्हती, सकाम भक्ती नव्हती, निष्काम अशा स्वरूपाची गोपिकांची भक्ती होती. महाराज गोपिका एवढ्या प्रेममयी होत्या की एक क्षणभर देव त्यांना दिसत नव्हता ना, तर म्हणायच्या विधात्याला, ब्रह्मदेवाला म्हणायच्या की अटति यद भवान नन्निकाननम त्रुटिर्युगायते त्वाम पश्यताम. हे विधात्या आम्हाला तू पापण्या दिल्या, तर त्या पापणी जेव्हा हलते ना, खाली पडते, तेव्हा आम्हाला देव दिसत नाही. मग या पापण्या कशाला बनवल्या. आपण किती वेळ देव पाहतो, रामेश्वराला किती वेळ पाहता तुम्ही जाऊन, 10 मिनिटं तर पाहत असताना 5 मिनिटं तरी निदान पिंडीला नमस्कार करेपर्यंत, हळदी कुंकू वाहीपर्यंत पाहतो. पण कधी देवाला म्हणतो, देवा ही पापणी खाली पडली तरी तुला पाहण्याचा वियोग होतो, देवाला आम्हाला पापणी कशाला दिली, कधी म्हणलो तर आपण देवाला नाही. महाराज गोपिका ब्रह्मदेवाला म्हणतात, ब्रह्मदेवा अरे ह्या पापण्या बनवल्या तर त्या पापण्या उघड झाप करतात आणि तितक्या वेळ आमचा श्यामसुंदर दिसत नाही, तू काय चालणी घेऊन बसला होता का आम्हाला बनवताना. कोण म्हणतंय महाराज, गोपिकांचा अधिकार आहे त्या गोपिकांचा. आणि नारदजी म्हणतात, गोपिकांनो तुमच्या पायाखालची तुम्ही संत आहात, भक्त आहात, तुमच्या पायाखालची जर रजकण भेटली देवाला तर देवाचं पोट दुखायचं राहील. गोपिका काय म्हटल्या असतील, गोपिका म्हटल्या का आम्हाला करोडो वर्ष नरकात जावं लागेल आणि आम्ही देवाला कशी द्यावी. महाराज गोपिका म्हणल्या, लागन तितकी घेऊन जा म्हणे, लागन तितकी. तुम्हाला रजच पाहिजे ना, जर आमच्या पायाखालच्या रजाने जर देवाचं पोट दुखायचं राहत असेल तर आमच्यासारखी भाग्यवान आम्हीच आहोत म्हणे. पण नारदजी म्हणतात, तुम्ही विचार करता का, मोठमोठ्या तपस्वींनी मोठमोठ्या साधू संतांनी रजकण दिली नाही का, तर नरकात जावं लागेल म्हणे. गोपिका म्हणल्या, अजन्म नरकवास भोगावा लागला तरी आम्ही भोगू, पण पायाखालची रजाने जर देवाचं त्या ठिकाणी पोट दुखायचं राहत असेल तर आम्ही द्यायला तयार आहे. मला सांगायचा भाव एकच की भगवंतानी सुद्धा भक्ताच्या पायाखालची आणि संतांच्या पायाखालच्या रजाची चालते मागे मागे
वर्णन केले की देव इच्छी रज चरणीची माती. महाराज देवाने सुद्धा त्या मातीची इच्छा करावी, रजाची इच्छा करावी, ज्या संतांच्या पायाखालच्या रजाची. म्हणजे त्यांना संत म्हणावं की ज्यांचे देवाचं पोट दुखायचं राहिलं, महाराज त्यांना संत म्हणावं की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. ज्या संतांच्या पायाखालच्या रजकणाचं जरी माणसाला दर्शन झालं तर आपली वासना जळून भस्म होते. त्यांना काय म्हणावं? संत म्हणावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माऊली असे तुम्ही सर्व श्रेष्ठ असणारे संत आहात. तुम्ही संत, कुठली भाषा शब्द वापरला की तुम्ही संत माय बाप कृपावंत. संतांना या ठिकाणी तुकोबारायांनी मायबापांची उपमा दिलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. माऊली तुम्हा संतांचे उपकार आमच्या जडजीवावरती एवढे आहे की काय द्यावी त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. माऊली तुम्हा संतांचे उपकार की एवढे आहे की काय सांगू आता. संतांचे उपकार एवढे उपकार आहेत की ती सांगताही येणार नाही. कारण माऊली तर तुम्ही आमची माता आहात, पिता आहात. माऊलींना माता पित्याची उपमा दिली महाराज. कारण माऊलींना माय हा शब्द वेदाने सुद्धा वापरला, शास्त्राने सुद्धा वापरला की वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. महाराज ज्ञानोबारायांना आई म्हटलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माऊली तुम्ही आईही आहात, पिताही आहात आणि एवढे कृपावंत आहात, एवढे कृपावंत आहात की कृपाळू उदार सखा माझा ज्ञानेश्वर. महाराज माऊली ज्ञानोबारायांनी जर आपल्या ठिकाणी मायाळूपणा ठेवला नसता, माऊलींचा आपण शब्दाचाच अर्थ घ्या ना. महाराज ज्ञानाबाई माझी अनाथाची माय किंवा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. योग्यांची ही ज्ञानराज माऊली आहेत आणि अनाथाची सुद्धा माय आहेत. सगळ्यांची माय ज्ञानोबाराय आहेत. महाराज माऊलींनी जर मायाळूपणा ठेवला नसता, उदारपणा ठेवला नसता, लिनता ठेवली नसती तर त्यांना माऊली कोणी म्हटले नसते. महाराज ज्या वारकरी संप्रदायाचा पाया रचना करता, ज्या माऊलींच्या असणाऱ्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं, ती माऊली जगाच्या पुढे अनाथाची माय झाली. महाराज एवढे किती आघात झाले महाराज ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये की ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं, तरीही त्या लोकांनी ज्ञानोबारायांना आळंदीमध्ये राहण्यासाठी किती त्रास दिला. आपल्या सगळ्यांना माऊलींचं चरित्र सर्वांना माहीत आहे. मला सांगायचा भाव एकच, जर माऊली म्हटली असते मी का अनाथाची माय होऊ, मी का या योग्यांची माय होऊ. कारण ज्यांनी मला इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही, इंद्रायणीमध्ये स्नान करावं तर त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या लोकांनी आम्हाला स्पर्श झाला म्हणून त्या ठिकाणी विसोबा खेचराने जाऊन काय करावं, स्नान करावं. माऊली भिक्षा घेऊन आली तर ते भिक्षा टाकून त्या ठिकाणी माती भरावी आणि त्रास द्यावा. जर माऊलींनी हा त्रास लक्षात ठेवला असता तर अनाथाची माय माऊली झाले नसते. महाराज माऊलींनी कृपा दाखवली नसती तर महाराज ज्ञानोबारायांचं वाङ्मय आपल्याला पाहायलाही मिळालं नसतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माऊली तुम्ही माय आहात, बाप आहात आणि कृपावंत आहात. म्हणून काय मी पतित कीर्ती वाणू. मी पतित कीर्ती वर्णन करू शकत नाही. कारण का माऊली तुम्हा संतांचा जो अवतार आहे आणि अवताराचं जे कारण आहे ते अनेक कारण आहे. अभंग अवतार तुमा भरया करुण, 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 भरया करुण, अवतार तुमा भरया करुण, अवतार तुमा भरया करुण, अवतार तुमा भरया करुण, भरया करुण, जड जीवा अवतार तुमा
दुसऱ्या चरणात म्हणतात, मौली मग कीर्ती मी का कीर्ती वर्णन करू शकत नाही, तर तुमच्या अवताराचं कार्य आणि कारण वेगवेगळं आहे. अवतार तुम्हा धराया कारण, महाराज संतांच्या अवताराचं कारण वेगळं असतं आणि भगवंताच्या अवताराचं कारण वेगळं असतं. कारण महाराज भगवंताला अवतार घ्यावा लागतो, त्याचं कारण काय असतं? धर्म रक्षावया अवतार घेसी. भगवंता धर्माचे रक्षण करण्याकरता भगवानच म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सगळ्यांना पाठ आहे ना हे श्लोक? महाभारताच्या सुरुवातीला लॉकडाऊन मध्ये पाहिलं की नाही महाभारत? मला धर्म रक्षावया अवतार घेसी. भगवंताचं कारण काय आहे की भक्ता राखे पायापाशी दृजनासी संवारी. धर्माची संस्थापना करण्याकरता भगवंताच्या अवताराचा आहे तू का म्हणे धर्म संस्थापने, आहे तू का म्हणे धर्म संस्थापन, आहे तू का म्हणे धर्म संस्थापने, आहे तू का म्हणे धर्म संस्थापन, 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 आहे तू का म्हणे धर्म संस्थापन. गेला नारायण, गेला नारायण अवतार माझी माने तुझे वर्णी कोण नाम, माझी माने तुझे वर्णी कोण नाम, वाणी तुझे वर्णी कोण नाम, माझी माने तुझे वर्णी कोण नाम, वर्णी कोण नाम. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. धर्माची स्थापना करण्याकरता भगवंताचा अवतार असतो, हे भगवंताची कारण आहे. पण तुकोबाराय म्हणतात, माऊली तुमच्या अवताराचे कारण वेगळे आहेत. तुम्ही अवतार धारण करून उद्धरया जन, अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जीव, अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जड, अवतार तुम्हा धराया कारण. माऊली ज्ञानोबारायांच्या अवताराचं कारण बघा. ज्ञानोबारायांनी नाही का त्या ठिकाणी महाराज म्हणतात की जडाचा उद्धार केला. ज्यावेळी चांगदेव महाराज बागावर येऊ लागले दर्शनाकरता, तर ज्ञानोबाराय कशावर गेले होते? चालवेले जडा भिरते, चालवेली जडे भिरते, हरवी सागयाची भाय, हरवी सागयाची भाय, मोक्ष मार्गीचा सांगत, मोक्ष मार्गीचा गेले तर कशावर बसून गेले होते? भिंतीवरती. चालविली जड भिंती हरली चांगयाची, भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. म्हणजे जडाचा उद्धार केला की नाही महाराज? उद्धरया जीव, जीवाचा उद्धार केला. महाराज म्हणतात ज्ञानदेव मने बोलिले ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा. ज्ञानोबारायांनी जीवाचा उद्धार केला तर रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भध्वजांचा हरिविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. किंवा मैसीपुत्र मुखे बोलविणे, श्रुती चालविली भिंती बैसोनिया. त्या रेड्याच्या मुखातून ऋग्वेद बोलावा हा ज्ञानोबारायांचा काय आहे? अधिकार आहे. हे ज्ञानोबारायांच्या अवताराचं कारण तुकोबारायांनी सांगितलं की माऊली तुम्ही अवतार घेऊन जडाचा उद्धार केला, जीवाचा उद्धार केला आणि सगळ्या मानव जनांच्या उद्धाराकरता माऊली तुम्ही एवढे उपकार केले, एवढे उपकार केले की दुभिन्नली जगापुरती श्रीकृष्ण गाय. किंवा झाले अर्जुनाचे नेमिसे
जगत उद्धरण. अर्जुनाच्या निमित्ताने जगाच्या उद्धाराकरता ज्या श्यामसुंदराने गीता हा ग्रंथ सांगितला, पण ज्ञानोबारायांनी त्या गीतेवरही अलंकार चढवला. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. महाराज, गीता म्हणजे एक खांब आहे. खांब जसं सोन्याचं बिस्किट असतं, आपल्याला नाही पाहायला भेटत. सोन्याचं बिस्किट असतं की नाही, सोन्याचं बिस्किट. महाराज, ते सोन्याचं बिस्किट जर एखाद्या महिलेला म्हणलं घे आणि गळ्यात घालताल तुम्ही? नाही म्हणताल. काय करायचं, ते सोन्याचं असले तरी गळ्यात घालून आपण फिरू शकत नाही. पण त्याच सोन्याचे जर अलंकार बनवले तर आपण आनंदाने घालतो. तसे गीता म्हणजे एक खांब आहे महाराज. आणि त्या खांबाचे त्या ठिकाणी त्या खांबावर अलंकार रूपी असणारी भावार्थ दीपिका हा ग्रंथ ज्ञानोबारायांनी काय केला, तयार केला. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. महाराज ज्ञानोबारायांनी गीता देवी ही मराठीमध्ये केली, संस्कृत भाषा मराठीमध्ये केली आणि 56 भाषेचा केला से गौरव. भवरनवी नाव उभारली. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 56 भाषा आहेत महाराज. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्याकरता ही किती प्रयास केला महाराज, किती कष्ट घेतले. ज्यावेळेस त्या रेड्याला बोलवून त्या रेड्याला सोबत घेतलं ज्ञानोबारायांनी, संत आधी त्या ठिकाणी निवृत्ती दादा, सोपान दादा, आदिशक्ती असणाऱ्या मुक्ताबाई सगळ्यांना घेऊन ज्ञानोबाराई जेव्हा नेवासा गावापर्यंत आले, तर आपल्या सर्वांना माहित आहे की मेले माणूस जित उठविले. ज्ञानोबाराय नेवासा गावामध्ये आले होते, तर एक जणाची प्रेत यात्रा चालली होती आणि सती त्या ठिकाणी त्यांची पत्नी चालली होती. कोण चालली होती? पत्नी सती चालली होती ना. तर त्या सतीने पाहिलं की कोणीतरी महात्मा दिसतात म्हणून ज्ञानोबारायांच्या दर्शन घेण्याकरता आली. ज्ञानोबारायांनी सौभाग्यवती आशीर्वाद दिला. ती स्त्री म्हणाली, महाराज माझा पती वारलेला आहे, त्यांच्या पुढे मी सती म्हणून चाललेली आहे. महाराज हा आशीर्वाद आता बरोबर ठरणार नाही, कारण हा आशीर्वाद आता देऊनही काही उपयोग नाही. माझ्या पतीचं निधन झालेलं आहे. माऊली म्हणले, तुझ्या पतीचं नाव काय आहे? त्या स्त्रीने सांगितलं की माझ्या पतीचं नाव काय आहे? सच्चिदानंद. माऊली म्हणले, तू वेडी आहे का? सच्चिदानंद कुठं मरत असतो का? सच्चित आनंद. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये वर्णन केलं ना व्यासांनी की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जो सतचित स्वरूप असतो तो कधी मरत नसतो. आणि तुझा तर पती सच्चिदानंद आहे. तांबळला सांगितली ती प्रेत यात्रा. माऊली गेले आणि त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांनी डोक्यावर हात फिरवला, पाणी शिंपडलं. महाराज, झोपीतून माणूस उठावा तसे ते सच्चिदानंद बाबा उठले. महाराज, ठीक आहे, शके 1272 ते टीका केली. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखू झाला. मेलेल्या माणसाला जिवंत केलं हा ज्ञानोबारायांचा अधिकार आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली. पण ज्या जाग्यावर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली तिथे गेल्यानंतर ही माऊलींनी किती मोठा पराक्रम केला. महाराज, त्या नेवासा गावामध्ये जात असताना माऊलींनी पाय ठेवल्याबरोबर तिथे ढगांची ताठी झाली, विजेचा कडकडाट झाला आणि धो पाऊस पडायला लागला ना. वारं सुटलेलं आहे, असणारा पाऊस पडायला लागला. मुक्ताबाई, सोपान दादा लहान आहे आणि ज्ञानदादाने आणि निवृत्ती दादांनी त्या दोघांनाही हाताला धरलं आणि कुठेतरी आश्रय घ्यावा. तो रेडा सोबत होता. कुठेतरी आश्रय घ्यावा म्हणून धावत पाऊस यायला लागला. म्हणून एका मस्जिदीमध्ये गेले. कुठे गेले? मस्जिदीमध्ये ज्ञानोबाराय गेले की पावसापासून आपलं काय होईल? संरक्षण होईल. आपल्याला सहन होईल पण मुक्ताईला आणि सोपानाला सहन होणार नाही. म्हणून त्या मस्जिदीमध्ये गेले ना. तर त्या मस्जिदीमध्ये जे कोणी सेवक होते, जे कोणी सेवा करणारे ते साधक होते ना, त्यांनी सांगितलं, अरे इथं थांबू नका म्हणे, बाहेर वा, ही मस्जिद आमची आहे, तुम्ही आतमध्ये प्रवेश करू नका, ही मस्जिद आमची आहे म्हणे. असं म्हटल्यानंतर ज्ञानोबाराय म्हटले, अरे पाऊस थांबला की आम्ही निघून जाऊ, एक 10-5 मिनिटं राहू दे. पाऊस थांबला की निघून जाणार आहे. छोटे मुलं आहेत, सोपान दादा आहे, मुक्ताई आहे. अरे गारट्याने त्या ठिकाणी गारटून गेलेले आहे, थंडी वाजत आहे, थोडा वेळ थांबू द्या. नाही म्हणे, मस्जिद ही आमची आहे, तुम्ही इथून निघा, थांबू नका. थांबवायसाठी ते तयारच होत नाही. माऊली म्हणले, एक काम करा, ही मस्जिद कोणाची आहे त्या मस्जिदीलाच विचारू ना म्हणे.
कोण म्हटलं? ज्ञानोबाराय म्हटले. कोणाला म्हटले? माणसाला नाही म्हटले. तो साधक थांबू देत नव्हता ना, तर ज्ञानोबाराय म्हटले थांबा म्हणे, आपण त्या मस्जिदीलाच विचारू ना, ही मस्जिद कोणाची आहे? महाराज ज्ञानोबारायांचा अधिकार, संतांचा अधिकार. महाराज ती गडगड 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 मस्जिद असणारी हलाय लागली आणि मस्जिद बोलायला लागली, माऊली मी हिंदूंची आहे, मी हिंदूंची आहे, मी हिंदूंची आहे. कोण बोललं? आपण नाही बोललो. कोण बोललं? मस्जिद बोलले, माऊली मी हिंदूंची आहे. मला कोणाचा धर्म नाही सांगायचा, पण मस्जिद बोलली की मी हिंदूंची आहे. महाराज माऊली तिथे आतमध्ये गेले तर महालयाचं मंदिर होतं. महादेव भगवंताचं महालय, महादेवाचं मंदिर होतं. ज्ञानोबारायांनी तर महालयाची पूजा केली. महाराज म्हणतात नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महाराज माऊलींनी त्या महालय असणाऱ्या महादेवाचं पूजन केलं. तिथं महालय जिथे मोहिनी अवतार झालेला आहे भगवंताचा, मोहिनी भगवान ज्या नेवासा गावामध्ये स्थित आहे, अशा त्या मस्जिदीमध्ये गेल्यानंतर माऊलींनी त्या महालयाला पाहिलं. महालय भगवंताचं महादेवांचं पूजन केलं आणि ती मस्जिद खांबांची तयार झाली होती ना, तिथेच त्या महालयाचा आश्रय घेतला आणि एका खांबाला टेकून ज्ञानोबारायांनी कुठला ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी ग्रंथ. त्या खांबाला माऊली टेकले, निवृत्ती दादांची आज्ञा घेतली आणि ज्या खांबाला बघा तुम्ही, आज जगामध्ये मूर्तीचे मंदिर आपल्याला पाहायला भेटतात. जगामध्ये कशाचे मंदिरे पाहायला भेटतात? मूर्तींची. ज्या मंदिरामध्ये मूर्ती आहे, मंदिर म्हटलं की तिथे मूर्ती आली, पण जगातलं पहिलं एक मंदिर आहे की त्या खांबासाठी काय आहे? मंदिर आहे. हा ज्ञानोबारायांचा अधिकार आहे. महाराज त्या खांबाला टेकवली तर त्या खांबाचा आज लोक जाऊन काय घेतात? दर्शन घेतात. उद्धरया जन, आपल्या जनाच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला म्हणून तुम्ही पवित्र असणाऱ्या या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं तुम्ही पारायण करत आहात. खूप सुंदर आहे. महाराज आपल्या मुलांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्यावी. काय या जन्माला आल्याच्या नंतर जनाबाई महाराज म्हणतात, या देहाला आल्याच्या नंतर जर वाचायचं असेल तर वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, ज्ञान होई मुडा अति मूर्खात्या दगडा, ज्ञान होई अज्ञानासी ऐसा वरया टिकेसी. जनाबाई म्हणते ज्ञानेश्वरी ग्रंथ एवढा श्रेष्ठ आहे, एवढा श्रेष्ठ आहे की कोणी जर ज्याला वाचता येत नसेल, वाचिल जो कोणी ज्ञानेश्वरी जणी त्यासी लोटांगणी. म्हणजे तुम्ही किती भाग्यवान आहात. जनाबाई म्हणतात जो ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण करतो, जो ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचतो, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. आपण ज्ञानेश्वरी ग्रंथातील एक तरी ओवी वाचली पाहिजे. महाराज ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबाराय आहेत. तुकोबारायांचा गाथा म्हणजे साक्षात तुकोबाराय आहेत. आपण रोज एक ओवी वाचली पाहिजे. काहीतरी माणसाने नित्यनेम केला पाहिजे जीवनामध्ये. का ज्ञानोबाराय म्हणतात ना की त्या ठिकाणी नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. माणसाने रोज काहीतरी नित्यनेम करावा. नित्यनेम म्हणजे सकाळी उठलं स्नान करावं, तुळशीला पाणी घालावं, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. महाराज एकांतवासणारी जरी नाही भेटला निदान तुळशीला पाणी तरी घालावं, रामकृष्ण हरी तरी म्हणावं. पण काही काही रत्न असे असतात महाराज. महाराज म्हणतात काही नित्यनेमा विन अन्न खाये तो श्वान. संतांनी म्हटलं जो काहीच नित्यनेम करत नाही, उठल्याबरोबर जेवण करतो. काही काहींना तर ब्रश न करता चहा लागते.
असे नसतील असं काही नका समजू. जरी संतांची भूमी असली तरी एखादं तरी आपल्याला आढळेल की सकाळी उठल्याबरोबर ब्रश न करता चहा लागते, आंघोळ न करता जेवण लागतं काही काहींना. पण महाराज म्हणतात नित्यनेम केल्याशिवाय काही नित्यनेम विना रामकृष्ण हरी तरी म्हणावं. उठल्याबरोबर रामकृष्ण हरी, राधे राधे, विठ्ठल विठ्ठल एवढं तरी नित्यनेम करावा. निदान ज्ञानेश्वरी ग्रंथातील एक ओवी तरी वाचावी महाराज. 1 मिनिट सुद्धा लागत नाही. आणि ज्ञानोबाराय म्हणतात जो अवधानपूर्वक, श्रवणपूर्वक, श्रद्धापूर्वक जर ज्ञानेश्वरी वाचेल तर ज्ञानोबाराय म्हणतात तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघडे का. मला सकाळी आपणच उठून बसलो, स्नान केलं, ज्ञानेश्वरी वाचली तर लेकरं आपल्या जवळ येतात. आता लेकरांना उठल्याबरोबर मोबाईल द्यावा लागतो. लॉकडाऊनमुळे तर एकच झालं की उठल्याबरोबर लेकरांचे क्लास सुरू होतात आणि क्लास सुरू झाले की आपण त्यांना मोबाईल देतो. महाराजांना कारण नसताना, इच्छा नसताना सुद्धा काही आई वडिलांना लेकरांना मोबाईल घेऊन द्यावे लागले. पण मोबाईल दिला ठीक आहे, पण मोबाईलवरती आपले लेकरं अभ्यासच करतात का अजून काही बघतात हेही आपलं कर्तव्य आहे बघणं. नाहीतर आपण आपल्या कामात राहायचं. आज मोबाईल मध्ये जेवढं लेकरांना कळतं ना तेवढं आपल्याला कळत नाही. बघा तुम्ही तुमच्या लेकरांकडे नाही ना महाराज. 2 महिन्याच्या लेकराची आई सुद्धा लेकराला मोबाईल खेळायला देते. मोबाईल महाराज, मोबाईलने लोक जवळ नाही आले, मोबाईलने लोक दूर झाले महाराज. कोणाच्या घरी आता जायची सुद्धा अडचण झाली. आपण जर कोणाच्या घरी गेलो ना चहा प्यायला, पाहुणे म्हणून गेलो तर तो घर मालक सुद्धा मोबाईल मध्ये असतो, गेलेला पाहुणा सुद्धा मोबाईल मध्ये असतो. बोलावं कोणाला ही पंचायत असते. बघा तुम्ही अनुभव घेऊन बघा. पाहुणा जरी आला तर तो मोबाईल मध्येच असतो, घर मालक मोबाईल मध्ये असतो. ती मालकीन येते, चहा देते, निघून जाते. ती चहा तोंडात जाते का बाहेर जाते ही कळत नाही. अशी परिस्थिती आहे महाराज. मला सांगायचं एकच की उठल्याबरोबर मोबाईल देतो आपण, पण ते लेकरं काय करतात, मुलगी काय करते, मुलगा काय करतो, त्या मोबाईल जितका चांगला आहे तेवढाच वाईटही आहे. म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपण मुलांना ते संस्कार द्यावे की जेवढा क्लास करायचा तेवढाच करा बाबा, इतरत्र काही गोष्टी न बघणे. हे जर आपण सांगितलं तर मुलांची त्या ठिकाणी हिंमत होणार नाही. पण आपण मुलांकडे लक्षच देत नाही. जर उठल्या उठल्या आपणच ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन बसलो, आपण कधी हरिपाठ ग्रंथ घेऊन बसलो तर हे लेकरांना काय लागतील, संस्कार लागतील. आपणच उठल्या उठल्या देवाचं तोंड पाहत नाही, लोक व्हॉट्सअप पाहतात. खरी परिस्थिती आहे. खोटं सांगते मी नाही महाराज. झोपेपर्यंत माणसं लेकराला विसरत असतील, लेकराला विसरत असतील पण मोबाईलला विसरत नसतील. बघा तुम्ही गर्दीत गेले तर लेकराला विसरताल पण हातातला मोबाईल, 1 मिनिट मोबाईल नसला तर मोबाईल कुठे ठेवला, इकडे तिकडे लगेच मनुष्य बघतो. पण तेवढ्याच वेळेत हरिपाठ घ्या महाराज, खिशात हरिपाठ ठेवा. आपल्या लेकरांना सांगा हा सत्ता चालू आहे, हरिपाठ घ्या, हरिपाठाला जा, ज्ञानेश्वरीतली ओवी वाचा, गाथ्यातला अभंग वाचा. हे आज सांगण्याची काळाची काय आहे गरज आहे. लेकरांना सांगा पवित्र तुळशीची माळ घालावी लागते. आपण वारकरी आहोत, आपण वारकऱ्यांचे लेकर आहोत, वारकऱ्यांचे त्या ठिकाणी पाईक आहोत. लेकरांना माळ घालावी, आपण स्वतः माळकरी व्हावं. तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा, हृदयी कणवळा वैष्णवांचा. असं जर केलं तर महाराज घराघरामध्ये ज्ञानेश्वरीचं ज्ञान प्रचारित होईल. विश्व ब्रह्माची केले हे ज्ञानोबारायांचं वाक्य त्या ठिकाणी सिद्ध होईल महाराज. सगळ्यांच्या घरी ज्ञानेश्वरी असते पण वर्षाच्या वर्षालाच काढल्या जाते, त्याच्यावर 1-1 इंचाचा थर चढतो. का सप्ताहाच्या सप्ताहाला ज्ञानेश्वरी काढू नाही, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी वाचली पाहिजे. म्हणून उद्धरया जन अवतार तुम्हा धराया कारण. आणि माऊली तुकोबाराय म्हणतात, माऊली मी आपली का कीर्ती वर्णन करू शकत नाही, तर तुम्ही अवतार धारण करून वाढावया सुख भक्तिभाव धर्म. तुम्ही सुख वाढवलं, भक्ती वाढवली आणि कुलाचार नाम विठोबाचे, विठोबाचं नाम तुम्ही कुलाचारामध्ये घेण्याकरता सर्व जीवांना तुम्ही उपदेश केला. म्हणून माऊली तुम्हा संतांना मी कोणाचीच उपमा देऊ शकत नाही, पण एक वनस्पती तुकोबारायांना परोपकार करणारी दिसली म्हणून त्या चंदनाची उपमा संतांना दिली अभंगाच्या शेवटच्या चरणी. तुका म्हणे गोरा शब्दाचे अंगी, तुका म्हणे गोरा शब्दाचे अंगा, तुका म्हणे गोरा तुका म्हणे गोरा शब्दाचे अंगी,
भगवंताच्या शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. या शेवटच्या चरणाचा विचार आपण राहिलेले एक आपल्याला 10 मिनिटं आहे, 5 मिनिटं चालीत जातील, कारण मी किती बोलणार ना तुमच्या पुढे, कारण कथेतही मलाच बोलावं लागतं आणि ऐकणारेही तुम्ही श्रोते आहात. मग एकटा माणूस एकटा जीव किती बोलणार बरं. मी म्हणले होते भाऊला, भगवान भाऊंना, काकांना, आणखी काकांना म्हणले होते की माझं कीर्तन नाही ठेवलं तरी चालेल, पण नाही म्हणे कीर्तन ठेवायचंच. कीर्तन एक पाहिजे, असं काही हरकत नाही, तुमची सेवा करण्याचा योग येतो. पण काय होतं, 3-4 तास बोलल्यानंतर बोलावं काय बरं, बोलता येईल, पण जी अंगामध्ये ताकद लागती ना, ती कथा करून कीर्तन करायला मिळत नाही. विठ्ठल तरी असो, तुमच्या सगळ्यांच्या सेवेचा योग माझ्या नशिबामध्येच असेल. गेल्या 3-4 वर्षापासून तुमची ही सेवा माझ्याकडे येत आहे. आणि या शेवटच्या चरणाचा आपण विचार अवघ्या 5 मिनिटांमध्ये करूया. पण तत्पूर्वी सर्वांनी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे रुक्मिणी प्राण संजीवन असणाऱ्या भगवान पांडुरंगाचं एकदा सर्वांनी एकदा सुंदर हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. हे संस्कार आपल्याला आपल्या लेकरांना द्यायची आहे की नाही. महाराज तुकोबराय शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. माऊली, तुम्हाला मी कोणाची उपमा देऊ शकत नाही, पण चंदन हा एक परोपकारी चंदन आहे, वस्तू आहे की चंदनाने बोरी व्यापी येली. चंदनाने आपला सुवास बोरीला दिला, सगळ्यांना दिला, पण चंदनाच्या अंगात सुद्धा एक अवगुण आहे. चंदनाने आपला सुवास सगळ्यांना दिला, पण जवळ असणाऱ्या वेळूच्या झाडाला दिला नाही. का दिला नाही याचं कारण आहे. का दिला नाही सांगू का. वेळूच्या ठिकाणी काय असतात, गाठी असतात. गाठीचे सगळ्याच वस्तू घातक असतात. गाठीचा जर एखादा दोर असला, दोर, आणि जर तो पाणी घ्यायला टाकला तर तो दोर कधी सांगून तुटतो का. अजून सांगू पुढं, गाठीचं जर पिठलं खाल्लं, पिठलं किती फजिती करत आहे की नाही. त्याच्या पुढे सांगू का महाराज, मला तर काही हसवता येत नाही महाराज. पडिले वळण इंद्रिया सकळ. मला काही तुम्ही किती जरी म्हटलं आम्हाला हसवा, पण मला तो सांगता येणारा प्रकारच नाही. आणि एक सांगू का, संतांनी जे प्रमाण म्हटलेत ना, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. महाराज, कलियुगामध्ये हरीच्या नामाने उद्धार होणार आहे. महाराज, त्याच्याकरता कलियुगातल्या लोकांना काय करायला सांगितलं, कीर्तन. काय करायला सांगितलं, कीर्तन. आणि कीर्तन ही साधना अशी आहे की कीर्तन साधना कशा करता करायची, की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तन कशा करता करायचं, ज्ञान प्राप्त करण्याकरता, भगवंताचं नामचिंतन करण्याकरता. एक सांगू, एवढीच पवित्र जागा राहिली की नाही महाराज, आता एवढीच पवित्र जागा राहिली महाराज, की इथे येऊन आपण नामसंकीर्तन करू शकतो, गुणसंकीर्तन करू शकतो, लीलासंकीर्तन करू शकतो. हेच आपल्या कीर्तनाचे प्रकार आहे. एक कीर्तन असावं ज्या कीर्तनामध्ये नामाचा उच्चार केला जातो, त्याला आपण नामसंकीर्तन म्हणतो. ज्या कीर्तनामध्ये भगवंताच्या गुणाचं वर्णन केलं जातं त्याला आपण गुणसंकीर्तन म्हणतो. आणि ज्या कीर्तनामध्ये भगवंताच्या लीला वर्णन केल्या जातात त्याला आपण गुणसंकीर्तन म्हणतो. पण याच्या व्यतिरिक्त जे सांगितल्या जातं आणि जे आपण श्रवण करतो याला
तुम्हाला माहिती आहे का काय नाव आहे? नाही ना, मलाही माहित नाही. हा ते कीर्तन आहे ना बाबा, कीर्तन चांग हो अंग हरी रूप, त्याला नामसंकीर्तन म्हटलं. पण मी नाही, ते नाही म्हटले मी की या 3 कीर्तनाच्या व्यतिरिक्त जे आपण ऐकण्याची इच्छा ठेवतो का, श्रवण करणाऱ्या श्रोत्यांनी सुद्धा एवढं सतर्क राहिलं पाहिजे की कीर्तनाला जाताना काहीतरी आपल्याला टाइमपास म्हणून विनोद ऐकायला भेटेल, या हेतूने कधी कीर्तन ऐकायला जायचं नाही महाराज. आपल्या जीवनाचाच काय कमी टाइमपास आहे? आपल्या जीवनामध्येच काय विनोद कमी आहे का? हातात मोबाईल आहे, घराघरात विनोद होतो, चालताना बोलताना. मग एवढंच एक पवित्र साधन राहिलं, मग आपण कीर्तन कुठे करायचं? संतांचे प्रमाण कुठं लावायचे? की कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मी कोणाला म्हणणार नाही, मला कोणाला काही बोलण्याचा उद्देश नाही, पण एवढं एक पवित्र साधन राहिले की सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. एवढंच एक साधन आहे की ते समाधान मिळत आहे. इथे नामसंकीर्तन घेता येतं आणि इथंच जर आपण टाइमपास म्हणून, काही विनोद म्हणून जर ऐकण्याची इच्छा केली तर मग ही साधना आपल्या जीवनामध्ये पुढे चालून राहणार नाही महाराज. आमच्या सद्गुरूंचं वाक्य आहे की कीर्तनामध्ये कीर्तनच केल्या गेला पाहिजे आणि कीर्तनात भगवंताचं नामच घेतल्या गेलं पाहिजे, तरच त्याला कीर्तन म्हणतात. विठ्ठल 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 म्हणतात चंदनाने सुद्धा त्या असणाऱ्या, गाठीच्या असणाऱ्या वेळूला ती सुवास दिला नाही. पण आमच्या तुकोबराई म्हणतात आमच्या संतांनी त्या वेळूला जवळ घेतलं. पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया, जतन करिता कष्ट त्याची ही पताका बनवली. पण तरीही चंदनाने बोरी व्यापी येली. शीतलता हा गुण चंदनाच्या अंगामध्ये असल्यामुळे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया, कारण उद्धर या जन जड जीवा. या अभंगाचा भावार्थ माझ्या मतीप्रमाणे बुद्धीप्रमाणे मी सांगितला. काही चुकीचे शब्द गेले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून याच ठिकाणी ठेवून द्या. तरी नृत्य पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनमत असे. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. भावार्थ जरी चुकीचा आला असेल ना, तर मला एवढं मात्र माहीत आहे की माझ्या मुखातून विठ्ठल हा शब्द चुकीचा गेलेला नाही. निदान तेवढं जरी घेतलं तरी आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या सेवेकरता महाराजांनी, मृदंगाचार्य महाराजांनी सुद्धा गोड साथ दिली, त्याबद्दल महाराज तुमचेही धन्यवाद, आभारी आहे. महाराज तुम्ही सर्वांनी सुद्धा मला उदार अंतःकरणाने, महाराज असं नाही म्हटले की आपण कसं काय एवढे प्रमाण म्हणायचे, एवढे उंच कसं म्हणायचं, याला अंतःकरण उदार असावं लागतं. आणि अंतःकरणामध्ये एवढी शुद्ध भावना असल्याच्या नंतरच अंतःकरण उदार असतं. म्हणून तुम्ही सुद्धा मला सुंदर अशा प्रकारची साथ दिली, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद, आभार आहे. आमच्या महेश दादाचेही धन्यवाद आहे आणि माईक सिस्टीमवाले दादा त्यांचे सुद्धा धन्यवाद आहे. सुंदर आवाज देता. पण कधी कधी त्या मृदंगाचार्य महाराजांचा आवाज लगेच कमी करू नका बरं का, ते तुमच्यावर चिडतील नाही तर. लगेच त्यांचा आवाज कमी होऊन जातो. रोज कीर्तन असतं की नाही, त्यांना जास्त आवाज देत जा. त्यांना ते तर ते तुम्हाला दिसत नाही, ते तुम्हाला दिसत नाही. तुमच्या दोघांची नजर होईल असं तुम्ही थांबत जा. आणि सुंदर एकदा माईक सिस्टीम करता टाळ्या वाजवा. सुंदर माईक सिस्टीम आहे. म्हणून झालेली सेवा इथेच रामेश्वर भगवंताच्या चरणी आपण बरोबर 11 वाजले. तुम्ही जरी 9:15ला सुरू केलं तरी गाडी कितीही उशिरा जाऊ द्या, निघू द्या, ती वेळेवरच पोहोचती ना, बरोबर आहे की नाही. तर झालेली सेवा रामेश्वर भगवंताच्या चरणावरती आपण इथे समर्पण करूया. आपण एकदा सर्वांनी एकदा रामेश्वर भगवंताला ज्या नावाची आवड आहे, एकदा सर्वांनी वरती हात करून एकदा सगळ्यांनी वरती हात करा बरं. होतात का वरती हात? हां, राहू द्या असेच आता. टाळे वाजून बघा बरं, वाजतात का? वाजताय. हां, मग आता अशा वाजल्यात ना, तसंच नाम घ्या, खाली करू नका मी म्हणेपर्यंत. ठेवावर घ्यावर आणि सर्वांनी म्हणा हरे राम 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 सीता राम राम राम, 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 हरे राम राम सीता राम हरे राम
घ्या आता खाली. सांगायला किती 2-3 वेळेस सांगावं लागलं. हात खाली घ्यायला सांगावं लागतं का? नाही. चला तुम्ही संत माये बाप कृपावंत काही मी पतित कीर्ती बाणू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा